नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत. आज 25 ऑगस्ट 2025 सायंकाळचे 7 वाजले. तर बघा मित्रांनो, जर बघितलं तुम्ही स्क्रीनवरती बघा तर दक्षिण भारतामध्ये केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या राज्यामध्ये बिलकुल पाऊस नाही. स्वच्छ वातावरण आहे त्या ठिकाणी. फक्त महाराष्ट्राच्याच भागात ढगाळ वातावरण त्या ठिकाणी दिसतं आणि उत्तर भारतात मात्र जबरदस्त पाऊस आहे. म्हणजे जे ऑफशोर ट्रफ आहे ती विकसित आहे साधारणपणे गोव्यापासून ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत. म्हणून जे काही बाष्प जोरदार महाराष्ट्रावर जोर करतं आणि जे ऍक्सेस ऑफ मान्सून ट्रफ ही साधारणपणे उत्तर भारतात असल्यामुळे उत्तर भारतामध्ये बघा गुजरातचा काही भाग, राजस्थान आणि दिल्लीच्या आसपास जो दिल्ली एनसीआरचा भाग आहे त्याच्यात जबरदस्त पाऊस हा मध्य प्रदेश आणि त्या भागात चालू आहे सध्या आता. आणि त्याचा परिणाम पुढे काय होतो. आता अनेक लोक विचारतात की भाऊ तुम्ही सांगितलं होतं की 27, 28, 29 पाऊस राहील आपल्याकडे. तर पश्चिम बाजूला हा पाऊस चालूच आहे ऑलरेडी. म्हणजे ऑलरेडी त्या शेतकऱ्यांना त्याने बेजार केलंय त्या पावसाने. आणि साधारणपणे बघा हा जो पावसाचा अंदाज असतो, आम्ही जो अंदाज देतो त्या ठिकाणी, तर बघा लो प्रेशर एरिया हे काही 10-5 किलोमीटर 100 किलोमीटर वर तयार होत नाही, तर 2-2, 4-4, 5-5 हजार किलोमीटर प्रशांत महासागरात तयार होतात. तर पुढच्या अॅनिमेशन वरून बघा तुम्ही की कुठून सध्या जे टायफून श्रेणीचे एक चक्रीवादळ आहे ते साधारणपणे व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स देशाच्या दक्षिण चायना जो सी आहे, म्हणजे दक्षिण चायना समंदर म्हणतो आपण त्याला, प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात ते तयार झाले आणि ते पुढच्या 3 दिवसामध्ये बंगालच्या उपसागरात येईल. तर ते व्हिएतनाम, फिलिपाईन्स, बंगालचा ब्रह्मदेश आणि बंगालच्या उपसागरात येऊन भुवनेश्वर जवळून भारतात शिरतं आणि मध्य प्रदेश वरून ते दिल्लीकडे जातं. दिल्ली जवळ येऊन डिप्रेशन बनतं. तर त्याचा परिणाम स्वरूप साधारणपणे 27, 28, 29 आणि 30 आणि 1 सप्टेंबर या 5 दिवस थोड्याशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या वाढतील. तर ते त्याचं अॅनिमेशन बघा की तुमच्या हे लक्षात येईल की अंदाज देणं किती कठीण गोष्ट असते. आणि मॉडेल जे ट्रॅक बनवतात 4-4, 5-5 हजार किलोमीटर जे ट्रॅक बनवतात त्याच्यामध्ये 50 किलोमीटर 100 किलोमीटर व्हेरिएशन होऊ शकतं आणि त्यामुळे पावसात हा थोडासा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. बघा जे टायफून श्रेणीतले जे काही चक्रीवादळ आहे हे कुठे आहे त्याचं अॅनिमेशन बघा. बघा साधारणपणे हा भारत, त्यानंतर बंगालचा उपसागर, फिलिपाईन्स देश, व्हिएतनाम देश आणि हा इकडे प्रशांत महासागर. ह्या ठिकाणी कशिकी नावाचं एक टायफून श्रेणीतलं चक्रीवादळ आहे. बघा हे अंतर जवळजवळ 2 ते 2.5-3 हजार किलोमीटर अंतर आहे. आणि एवढ्या अंतरावरून इकडे जे चक्रीवादळ येणार तर त्या चक्रीवादळाच्या इंटेन्सिटी मधल्या पर्वतीय शृंखला असल्यामुळे त्याची इंटेन्सिटी कमी होऊन जाते, पण आपल्याकडे येता येता लो प्रेशर बनतात. तर बघा अॅनिमेशन वरून बघा तुम्ही आता. बघा 25 ऑगस्ट दक्षिण पॅसिफिक चायना कजिकी नावाचे टायफून चक्रीवादळ हे ह्या समुद्रात दिसतं. तर ह्या अॅनिमेशन हा प्रशांत महासागर आहे संपूर्ण. आणि ह्या प्रशांत महासागराजवळ इथे व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स जवळ ह्या ठिकाणी कजिकी नावाचं चक्रीवादळ आहे. बघा तुम्ही अॅनिमेशन मध्ये ते बघू शकता की ह्या ठिकाणी दिसतं. भारत तसं अंतर खूप आहे आपल्यावर. आता याच्यात हे जे चक्रीवादळ दिसतं कजिकी बघा, सायक्लोनिक सर्क्युलेशन चक्राकार वारे हे समुद्रात फिरताय आणि साधारणपणे 6.5 किलोमीटर उंचीवरती त्याचा दायरा आहे फिरण्याचा. बघा आता हे फिलिपाईन्स आणि व्हिएतनामच्या आसपास 27 ऑगस्टला ते आज फिरतं. तर ब्रह्मदेश जो आहे आपल्या म्यानमार, आपण ज्याला ब्रह्मदेश म्हणतो, या ब्रह्मदेशाच्या आसपास ते 27 ऑगस्टच्या आसपास येतं. हे डिप्रेशन बनलं बघा. आणि ह्या बाजूला येऊन इथे येतं ते साधारणपणे ब्रह्मदेशाच्या आसपास आल्यानंतर 1001 हेक्टोपास्कल भुवनेश्वर जवळ लँड होते. इथे लो प्रेशर एरिया बघा दिसतो तुम्हाला हा. तर एवढ्या अंतरावरून 2-2, 4-4 हजार किलोमीटर अंतर पार केल्यानंतर भारताच्या आसपास आल्यानंतर बघा आता तुम्हाला दिसत असेल की हे जे चक्राकार वारे ते फिरताय तर तेच टायफून श्रेणीतलं चक्रीवादळ 3000 किलोमीटर अंतर क्रॉस करून 3 दिवसात आणि आल्यानंतर मात्र ते बघा जोरदार पाऊस हा उत्तर भारतात देणार. हा किती तारखेला? 27-28 तारखेला संपूर्ण उत्तर भारतात ते डिप्रेशन बनतं. ते ह्या बाजूला जात नाही पाकिस्तानकडे. पाकिस्तानच्या क्रॉस अफगाणिस्तान, कारण त्या बाजूला जी काही वेस्टर्नली विंड त्या ठिकाणी वाहते, प्रेशर असल्यामुळे त्या बाजूला जात नाही. तर बघा साधारणपणे 27-28 तारखेला हे डिप्रेशन बनून उत्तर भारतात पाऊस देईल. परिणाम स्वरूप आपल्याकडे 27, 28, 29, 30 आणि 1 सप्टेंबर म्हणजे 27 ते 31 साधारणपणे ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर पर्यंत थोड्याफार प्रमाणात ह्या पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या राहतील
साधारणपणे अॅनिमेशन वरून समजून सांगण्याचा उद्देशच आहे की साधारणपणे बघा अशा पद्धतीनं ते एवढ्या दूर अंतरावरून अगदी पॅसिफिक प्रशांत महासागरातून ते भारताकडे येतं आणि त्याचा परिणाम हा आपल्यावरती होत असतो. मित्रांनो की साधारणपणे बऱ्याच द्राक्ष शेतकरी वर्ग आणि कांदा उत्पादक वर्ग आणि महाराष्ट्रातील इतर जे लोक आहे तर शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की रिटर्न मान्सून कधी सुरू होईल. बघा जर सिनॅप्टिक डेटा जर बघितला मागील अनेक वर्षाचा जे स्टॅटिस्टिकल मॉडेल आहे त्यांचा डेटा जर बघितला तर आयएमडी जे आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या पेजवरती ती दरवर्षी त्यांनी विड्रॉल डेट आणि जो काही ऑनसेट डेट ते टाकीत असतात. तर मागच्या वर्षी जर बघितलं तर नॉर्मल डेट्स ऑफ विड्रॉल साधारणपणे 17 सप्टेंबर त्यांचा तो जी डेट होती, पण ऍक्च्युअल डेट ऑफ विड्रॉल 17 सप्टेंबरला मागच्या वर्षी आयएमडीने सांगितलं होतं की मान्सून रिटर्न होईल, परंतु तो साधारणपणे ऍक्च्युअल डेट 23 सप्टेंबर म्हणजे 4-5 दिवसाचा डिफरन्स त्या ठिकाणी मागे पुढे होतो. या ठिकाणाहून जे जैसलमेर आहे राजस्थानचं जैसलमेर म्हणतो आपण त्याला, त्याच्या जैसलमेर पासून साधारणपणे विड्रॉलची सुरुवात होते आणि काय होतं एक एक राज्य हळूहळू त्या ठिकाणी रिकाम होत चालतं. म्हणजे जम्मू काश्मीर, हरियाणा, त्यानंतर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तरांचल, उत्तराखंड हे सगळे भाग हळूहळू रिकामे होत महाराष्ट्रातून हळूहळू तो खाली निघून जातो. तर साधारण ही प्रोसेस असते रिटर्न मान्सूनची की हळूहळू जे प्रेशर बेल्ट जसे वर येतात जून मध्ये तसे हळूहळू ते खाली निघून जातात. परंतु मित्रांनो होतं काय 2023 मध्ये काय झालं की साधारणपणे 17 सप्टेंबरला तर मान्सून रिटर्नची प्रोसेस सुरू झाली राजस्थानमधून. साधारणपणे महाराष्ट्रापर्यंत ही संपूर्ण जे 18 राज्य आहे ते पूर्ण स्वच्छ झाले. त्या ठिकाणी कुठलाही पाऊस नाही, ढगाळ वातावरण देखील नव्हतं, पूर्ण क्लीन मान्सून रिटर्न झाला. आयएमडीने देखील घोषित केलं होतं महाराष्ट्रापर्यंत मान्सून आलेला होता. परंतु त्यावेळेस मात्र ती तारीख आली होती 28 सप्टेंबर. 28 सप्टेंबर पर्यंत हे राज्य रिटर्न मान्सूनची प्रोसेस ही 21 दिवस चालते. ह्या राज्यातून जेव्हा 17-18 राज्यातून मान्सून रिटर्न झालेला होता आणि त्यानंतर काय झालं या ठिकाणी एक लो प्रेशर तयार झालं आणि ते मध्य भारतात आलं. पुन्हा एकदा 29 सप्टेंबरला या संपूर्ण राज्यामध्ये पाऊस सुरू झाला आणि तो पाऊस मात्र 22 ऑक्टोबर पर्यंत पाऊस होता. म्हणजे 21 ते 22 दिवस तो पाऊस होता. त्यानंतर पुन्हा एकदा रिटर्न मान्सून सुरू झाला आणि तो 22 ऑक्टोबरला रिटर्न पूर्ण महाराष्ट्रातून पाऊस गेला होता. म्हणजे असं असतं की आयएमडी भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पेजवर जेव्हा ते टाकतात की या ठिकाणी मान्सून रिटर्नची प्रोसेस सुरू होईल तेव्हा त्या ठिकाणी मी अंदाज त्या ठिकाणी देतो की कधी मान्सून रिटर्न होणार. तर कसं असतं की ह्या ठिकाणी काही पॅरामीटर्स असतात की साधारणपणे 5000 फूट उंचीवर 850 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब जेव्हा होतो त्यानंतर ईस्टर्न विंड ज्या ठिकाणी पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे ज्या ठिकाणी वारा वाहतो त्यानंतर बरेचसे काही पॅरामीटर्स असतात. त्यानंतर राजस्थानवर मागील 5 दिवसात वॉटर व्हेपर नसते, पाण्याची वाफ नसते सॅटेलाइट इमेज मध्ये. त्यानंतर ह्या ठिकाणी कुठल्याही ढगांचा दायरा नसतो. त्यावेळेस आयएमडी जाहीर करते की मान्सून रिटर्न होणार. म्हणजे मान्सून रिटर्न होण्याचे हे पॅरामीटर्स असतात. त्याच्यानंतरच जेव्हा हे सगळं पॅरामीटर जोडून येतील तेव्हा आयएमडी सांगते की आता मान्सून रिटर्न होणार. त्याच्यामुळे अजून अधिकृतरित्या आयएमडीने सांगितलं नाही किंवा तसे पॅरामीटर्स आयएमडीने सांगितलं नाही म्हणण्यापेक्षा राजस्थानवरती जोरदार पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आज रिटर्न होण्याचे कुठलेही अपडेट आलेले नाहीये. विड्रॉल डेट ही सिनॅप्टिक डेटा जर बघितला मागचा स्टॅटिस्टिकल मॉडेलचा 17 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरच्या दरम्यान ही रिटर्न होते. कदाचित 4-5 दिवसांमध्ये आयएमडीचा तसा रिपोर्ट येऊ शकतो, पण अजून तसे फेवरेबल वातावरण राजस्थानमध्ये काही दिसत नाही. म्हणून साधारणपणे आपण आज सांगू शकत नाही की मान्सून रिटर्न कधी होईल. सविस्तर जेव्हा तिथे क्लायमेटोलॉजिकल चेंजेस होतील ऍटमॉस्फिअर मध्ये त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सांगूया की मान्सून रिटर्न कधी होईल. दुसरं असं की बघा मित्रांनो की पुढील पाऊस कसा असेल साधारणपणे जर तसं बघितलं तर 27 तारखेला विदर्भातून थोडासा पाऊस वाढेल. 27, 28, 29, 30 मराठवाड्याच्या बऱ्याच भागात असेल. अकोला, अमरावती ह्या भागामध्ये, धुळे, नंदुरबार, नाशिक, त्यानंतर अकोला, अमरावती आणि पालघर हा जो आहे कोकणाचा भाग ह्या भागामध्ये पावसाच्या शक्यता या असतील. सोलापूर, धाराशिव ह्या भागामध्ये पावसाचे, नांदेड वगैरे पावसाच्या शक्यता नसतील कारण उत्तर भारतात, दक्षिण भारतामध्ये पाऊस हा नाहीये. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. साधारणपणे पुन्हा एकदा सांगतो की 27, 28, 29, 30 आणि 31 4-5 दिवस पावसाची ऍक्टिव्हिटी ज्या आहे. पुढे अंदाज का ढकलला जातो तर अशी एवढ्या दूर अंतरावरून लो प्रेशर येतात आणि त्याचे ट्रॅक
हे कमी अधिक होऊ शकतात, निसर्ग आहे शेवटी तो. आणि त्याच्यामुळे आमच्या अंदाजात देखील थोडाफार फरक त्या ठिकाणी पडत असतो. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. म्हणून 27 ते 31 पश्चिम बाजूला, पश्चिम घाटावरच्या पश्चिम बाजूला पावसाच्या शक्यता या जास्त असतील. आणि पूर्व बाजूला आजही त्या ठिकाणी विहिरीला पाणी नाही. अगदी अहिल्यानगरच्या भागामध्ये सगळ्यात चिंतेची गोष्ट आहे म्हणजे आपण जे राहुरीपासून जो पूर्व भाग त्या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये आज पाऊस नाही. त्या ठिकाणी लोकांना खरोखर त्या ठिकाणी चिंतेची गोष्ट आहे. नंदुरबार, धुळे आणि जळगाव या भागात देखील पाऊस त्या ठिकाणी कमी आहे. नाशिकच्या पूर्व भागात मालेगाव, नांदगाव या भागात देखील, अजून चांदवडच्या भागात देखील पूर्व भागात पाऊस त्या ठिकाणी बराचसा कमी आहे. मराठवाड्याच्या देखील भागात पाऊस कमी आहे. परंतु यंदा रिटर्न मान्सून हा चांगला पाऊस देणार आहे सगळ्यांना, त्यामुळे चिंता करण्याची काहीही गरज नाही. ज्यावेळेस राजस्थानवरून रिटर्न मान्सूनची प्रोसेस सुरू होते त्यावेळेस मात्र आपल्याकडे टेम्परेचर जबरदस्त वाढलं जातं आणि रोज वळीव पाऊस येतो, खूप पाऊस पडतो. त्यामुळे पुन्हा एकदा शेवटच्याच फेजमध्ये सगळ्यांना भरपूर पाऊस पडणार आहे. त्यामुळे घाबरू नका. रिटर्न मान्सूनची प्रोसेस सुरू झाल्यानंतर टेम्परेचर हे वाढणार आहे आणि पाऊस चांगला येणार आहे. धन्यवाद.